कारण 25 लिटर पासून ते 45 लिटर पर्यंतच्या गायी आहेत. मी 4 सडाच्या अंगाची बोली तर पहिल्यापासूनच सांगतो मी, त्याला तर जोखमदार आहे. अजून जर हे असं दूध भेसळीचं जर प्रकरण चालू राहिलं, मुंडे साहेबांनी जर कंट्रोल केला तर 1 महिन्याच्या दुधाची दर 45 लिटर वरती जाते. पहिला रोल 101% 35+ दूध करणार म्हणजे करणारच. हे पण 2च जात आहे. हे पण इम्पोर्टेड सिमेंटच वासरू आहे. त्याला पण अजून एक 15 ते 20 दिवस टायमिंग आहे. हे इम्पोर्टेड सिमेंट कशाला म्हणतात तर हे इम्पोर्टेड सिमेंट. शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण माऊली काऊ फार्म या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी एचएफ गायींचा लॉट बँगलोरवरून आलेला आहे. तर या लॉट मध्ये गायी कशा असणार आहेत, तसेच गायींची क्वालिटी कशी असणार आहे आणि सध्या दर काय आहेत ते बघणार आहोत. सध्या पावसामुळे आपल्याला व्हिडिओला लेट झालेला आहे, तरी देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून गायी दाखवणार आहोत. भैया नमस्ते. साहेब नमस्ते. परिचय करून द्या आपला. साहेब मी भैया इंगळे, राहणार लासुर्णे तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे. आजच्या लॉट मध्ये गायी कशा असणार आहेत? साहेब साधारण 15 गायी आहेत. 8 गायी ह्या फर्स्ट लॅक्टेशनच्या आहेत, 7 गायी ह्या सेकंड लॅक्टेशनच्या आहेत. बर. यांची दूध क्षमता काय असणार? साधारण 25 लिटर पासून ते 45 लिटर पर्यंतच्या गायी आहेत. बर. आणि जर म्हणलं तर लाईव्ह मिल्किंग वरच्या जर म्हणलं तर साधारण एक 30 ते 35 लिटरच्या अशा 4 गायी आहेत. साहेब ज्यांना पाहिजे, ज्या शेतकऱ्यांना बाबा कोणाला 2 दिवस पिळायची, कोणाला 3 दिवस पिळायची, कोणाला 1 दिवस पिळायची, जेवढं काय पाहिजे तेवढं पिळून नेऊ शकतात. काय अडचण. बर 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 बर. बाकीच्या ज्या गाभण गायी आहेत त्यांना किती टायमिंग आहे? साधारण एक 20 दिवसापासून ते एक 8-10 दिवसाच्या आसपासच्या टायमिंगचे आहेत साहेब. बर. आता सध्या महाराष्ट्रामध्ये पण दुधाचे दर पण वाढलेत आणि गायींचे पण दर वाढले. नक्की नक्की. त्या कम्पॅरिझन मध्ये बँगलोर मध्ये काय चाललंय सध्या? बँगलोरचे रेट पहिल्यापासूनच जास्त आहे साहेब. बँगलोरचे रेट काय पडले नाहीत, कारण की बँगलोरमध्ये सगळीकडचं गिरायक जास्त राहतं. बरोबर. केरळचं गिरायक आहे, हैदराबादचं गिरायक आहे, आंध्राचं काही गिरायक आहे, महाराष्ट्राचं गिरायक आहे. त्याच्यामुळे बँगलोर मार्केट कधी डाऊन होत नाही. ते मार्केटमध्ये स्थिरता आहे. बरोबर बरोबर. आता सध्या या लॉट मध्ये कशी क्वालिटी असणार आहे आणि काय ब्रीड डिटेल आहेत का? साहेब ब्रीड डिटेल मला वाटतं फक्त एका गायीची राहतील, बाकीच्या गायीची ब्रीड डिटेल नाहीत. पण सर्व गायी इम्पोर्टेड सिमेंट मध्येच आहेत. ऑलरेडी गायी इम्पोर्टेड सिमेंटचीच पण डाटा मिळत. बरोबर बरोबर. तर भैया आता मला एक सांगा, आपण शेतकरी मित्रांपर्यंत फक्त गायी न दाखवता आपण चांगली माहिती पण प्रोव्हाइड करतो शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून. आता सध्या दूध दर वाढतायत, भेसळीचं पण न्यूज आपल्यापर्यंत येत आहे, तर याच्यावर काय सांगू शकता? साहेब तसं जर म्हणलं तर दुधाला इथून पुढे साहेब 101% चांगले दिवस येणार म्हणजे येणार. आणि विषय काय झाला साहेब, आता हे जे दूध भेसळीचा जो विषय राहतो, जे हे दूध भेसळ करणारे जे लोक आहेत त्यांनी फक्त एक विचार करायला पाहिजे की हे लहान लहान लेकरं दूध पितात. कोणाला 2 महिन्याचे, 6 महिन्याचे असेल, कोण वर्षाचे असेल, 4 वर्षाचे असेल, लहान लहान लेकरं पितात. ज्या लहान लेकराला 2 महिन्याच्या 3 महिन्याच्या ज्याला आईचं दूध मिळालं नाही ते गाईचं दूध पिते. त्याला हे गाईचं दूध म्हणजे आई समान नाही. पण ज्यावेळेस हे लोक भेसळी दूध करतात ना, कमीत कमी ते निष्पाप जीव तर त्यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. बरोबर. आणि दुसरा मुद्दा असंच आहे की ज्यावेळेस भेसळ करतात लोक, फार कमी लोक भेसळ करतात, पण ते भोगायचं सगळ्याला येतं. बरोबर. पण अशी वेळ येईन की एक वेळेस अशी येईन, हे भेसळ जे करणारे लोक आहेत त्यांना शेवटचे दिवस असे येतील साहेब की त्यांना पाणी द्यायला सुद्धा कोण माणूस नसणार आहे. बरोबर. खरी. किंवा एखाद्या वेळेस पाणी असून सुद्धा त्यांना पिता येणार नाही. बरोबर आहे. त्यामुळं भेसळ जे करणार आहेत त्यांनी खरंच अजून पण विचार करावा की खरंच लोक लहान लहान लेकरं जर तुम्ही बघितलं ना साहेब, हॉस्पिटलमध्ये गेले ना तर 2 वर्षाचे, 6 महिन्याचे, वर्षाच्या मुलांना कॅन्सर आहे. बरोबर. त्याच्यामुळं हे काय मिळून माणसाला काय मिळते ह्याच्यातून? एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करण्यापेक्षा चांगलं काहीतरी करावं. दूध भेसळ हे फार घातक आहे शरीरासाठी. त्याचा लय म्हणजे खूप विचार करावा. जे करणारे कोण असतील त्यांनी खूप विचार करावा. आपल्या महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्राच धरून चाला तर फक्त ओरिजिनल दूध हे 40 ते 30% आहे. 70 ते 60% दूध हे भेसळीचे. बरोबर आहे. पण त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला दर व्यवस्थित नाही. बरोबर. आता आपले तुकाराम मुंडे साहेब आले, त्याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये बघा ना अजून दूध दर तेवढ्या प्रमाणात वाढले नाहीत, वाढायला सुरुवात झाली. बरोबर. पण लोकांमध्ये आशा किती आहे, शेतकऱ्यांमध्ये आशा किती आहे. नुसतं दूध भेसळीचं जरी दूध बंद झालं तरी लोकांना वाटतं की 2 गायी घ्यावं. म्हणजे हा मुद्दा. पण दूध भेसळी खरंच बंद व्हायला पाहिजे साहेब. शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे, हे 40-42 जरी दर
म्हणजे स्थिर राहिला तरी दुधाला पण जर चांगलं एक आहे. अंदाजे सांगतो साहेब, अजून जर हे असं दूध भेसळीचं जर प्रकरण चालू राहिलं, मुंडे साहेबांनी जर कंट्रोल केला, तर एक महिन्याच्या दुधाचे दर 45 लिटर वरती जातील. 100% 100% बरोबर. लिटर वरती जातील. It राहिले. नाही, तुम्ही बघा ना, एक वर्षाचा सरासरी अभ्यास केला तर दुधाचे रेट कधीच कमी झाले कमी नाही. आता झाले. चांगले नवीन वर्ग पडला, ह्याच्यामध्ये नवीन वर्ग जो पडलेला आहे तो पण अभ्यासाने पडलेला आहे. असं नाही की कोण कमी अभ्यासाने नाही उतरला बरोबर, ह्याच्यात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी जर सरासरी काढली तर ह्याच्यात जे काय म्हणतात आपलं जे दुधाचं हे गोट्याचं जे सक्सेसचं प्रमाण आहे ते बरोबर. चांगल्या स्वरूपात चांगल्या स्वरूपात चालले. हम्म. बरोबर आहे. आता मला सांगा, ज्या आपण आता गायी तुम्ही शेतकऱ्यांना सेल करणार आहोत, तर त्या कशा कशा सेल करणार आहे, काय बोली देऊन तुम्ही? मी 4 सडाची अंगाची बोली तर पहिल्यापासूनच सांगतो, मी त्याला तर जोखमदार आहे. हम्म. मास्टरटीची काळजी घेणे हे ज्या ते शेतकऱ्याचं काम आहे, बरोबर. साहेब. आणि उर्वरित मुद्दा जो राहिला तो दुधाचा. हम्म. सेकंड लॅक्टेशनची जर असली तर मी नक्की दुधाच्या बोली देतो. बरं. फर्स्ट लॅक्टेशनला फक्त आपण अंदाज बांधू शकतो. पण बरोबर. असं बी नाही की मी जो अंदाज सांगेन तो अंदाज कधी फेल जाणार नाही. तुम्ही बरोबर. कधी मी आजपर्यंत जे काम केलं प्रामाणिकपणे केले. बरोबर. शेतकऱ्याशी मी कधी दगा फटका नाही केला. हा, पुढे जाऊन नैसर्गिक काही गोष्टी घडल्या असतील, बरोबर आहे. ते विषय अलग आला. पण जर मी एखाद्या गायचं जर सांगितलं तर साहेब तेवढंच दूध निघालेलं आहे आणि हा, तेवढं हा. तसंच झालेलं आहे. बरोबर. म्हणजे एक तर 30 लिटर सांगायचं आणि दिलं 20 लिटर, असं असं नाही नाही. होत. कवचित होत 2-4 साहेब. लिटर. हा. असं नाही आपण 30 लिटर सांगितलं आणि कधी कधी 20 लिटर सुद्धा गायने दूध दिलंय. पण त्याच्या मागे कारणे बी तसेच. काय गायला किटोसिस होतो, कोणाला झार लागतो, कोण गुचिड ताप होतो, बरोबर. त्याच्या मागे अनेक कारण आहेत. पण त्याच्यावरती आपण सोल्युशन काढून त्यांना नक्की मदत करून गाय परत तेवढ्या दुधावरती आणायचा प्रयत्न करतो. बरोबर बरोबर. ठीक आहे. तर मंडळी, अशी होती आजच्या व्हिडिओतली माहिती. जे शेतकरी आतुरतेने गाय पाहण्यासाठी वाट बघतात नक्की. त्यांना एक एक करून गाय दाखवूयात, डिटेल दाखवूयात. तर मंडळी, आता आपण एक एक करून गायींची डिटेल घेत आहोत. भैया, काय डिटेल आहे ह्या? साहेब हे फर्स्ट लॅक्टेशनला आहे, दाताला 2 दात आहे बर. आणि हिला साधारण एक 15 दिवस टायमिंग आहे. हे जर कालवड म्हणलं तर ओरिजिनल इम्पोर्टेड सिमेंट साहेब. बरोबर. जे जनरेशन ऍक्टिव्ह झालेले म्हणतात किंवा जनरेशन जे पुढे जे हे झालेले असतात, हा हा हा. तर त्याच्यातले हे बघा तुम्ही. त्याला जर ह्याचा बॉडी स्कोर बघितला तर समजेल, त्याचा लेग स्कोर, फेस क्वालिटी, बरोबर. प्रत्येक गोष्टी, त्याची आर्डर क्वालिटी एकदम मजबूत हा. कालवड आहे. आणि हाईटला बघायला गेलं तर साधारण तुमची हाईट किती आता? मी 6 फूट आहे, 5 फूट 9 इंच आहे. बरं. आणि एकदम माझ्या खांद्याच्या पण वर आहे. बरोबर आहे. व्हिडिओ मध्ये समजत नाही साहेब, समोर बघितल्यानंतर साधारण एक समजतंय. 5-5.5 फूट हाईट 100% आहे. 101% साहेब. बरोबर आहे. आणि ओरिजिनल इम्पोर्टेड सिमेंट. आणि हे पहिला रोल 101% 35+ दूध करणार म्हणजे करणारच. बरोबर 100%. कारण वासरू साईजला पण मोठं आहे आणि फेस क्वालिटी बघायला गेलं तर फेस क्वालिटी बघू शकता आपण. 2 दातामध्ये एवढी हाईट आणि एवढी साईज सेकंड लॅक्टेशनला ही गाय बघायची साहेब, काय बरोबर. क्वालिटी होते. काय दूध काढल ही? 35+ काढणार म्हणजे काढणारच. तुमची गॅरंटी राहील का? नक्की साहेब, नक्की. 100%. मी सेल केलंय हे वासरू साहेब. बर हे गुजरातला दिलंय. बर बर बर. एक वासरू गुजरातला गेलंय. ओके. हम्म. आता हिची काय डिटेल आहे? हे पण 2च जात आहे. हे बर. पण इम्पोर्टेड सिमेंटच वासरू आहे. बर त्याला पण अजून एक 15 ते 20 दिवस टायमिंग आहे. हा 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 हा. म्हणजे बघू शकता कासाला. हे पण काय कमी एवढाच एवढं सेम टू सेम काय बदल नाही. सेम टू सेम पीस आहे. हा, हे सेल केलंय का? हे एका मालकालाच 2 वासर दिलेले साहेब. बर बर. मंडळी बघू शकता, वासरू एकदम क्वालिटीचा आहे. तर मंडळी, आता ही एक आपण गाय बघतोय. भैया, काय डिटेल सांगता या गायची? साहेब हे फर्स्ट लॅक्टेशनला आहे, ह्याला अजून 20 दिवस टायमिंग आहे. बर बर. दाताला 2 दात आहे. दाताला 2 दात. हे हा, पण हा. आज ह्या लॉट मध्ये पहिल्या रोवर जास्त भर दिलाय का? नाही साहेब, कसं होतं तिथं माल मिळण्यावरती राहतं. हा हा हा. मंडळी बघू शकता, कासला पण चांगला आहे. आणि आपण जे आता सुरुवातीला 3 पहिल्यावर वासरं बघितली, सर्वांची साईज अशीच आहे. बॉडी स्कोर, लेग आता बघा ना साहेब, हे मी माझ्या खांद्याच्या पण वरती वासरू आहे. म्हणजे एक सरासरी एक जवळपास 5.5 हाईट आहे. मोबाईल मध्ये समजत नाही, समोर बघितलं की कळून समोर येतं. आल्याच्या नंतर गाई आपल्याला कळती. आता तुम्ही ही सुद्धा बघू शकता गाई. हा, आता हे काही बाहेर काढले तर तुम्हाला बघा समजन बरोबर. एवढी गाय. तर मंडळी, या ठिकाणी बघू शकता, ही पहिला रो 1 नंबरला गाय बघितलेली ती आहे. तर अशा क्वालिटीच्या या फुल साईजच्या गायी या ठिकाणी आलेल्या आहेत. पूर्ण गोटा गच्च भरलेला आहे. तर आता भैया, ही 2 नंबरची जी गाय दाखवताय. साहेब ही सेकंड लॅक्टेशनला आहे, दाताला 6 दात ओरिजिनल. बर आणि ही वेलेली गाय आहे. बर. हिचं आता लाईव्ह मिल्किंग जर म्हणलं तर ही 36 लिटर वरती आहे. हिची बर. धार झाली आता संपूर्ण बर, धार बर. काढलेली आहे आपण. बर 18 सकाळचं 1 लिटर जास्त दूध निघते, 19 आणि संध्याकाळचं 18 लिटर. बर बर बर. म्हणजे कासाला पण चांगली आहे. कासावरती प्रॉपर बघू शकता ही ब्रीडच्या निशाणी. हे इम्पोर्टेड सिमेंट कशाला म्हणतात तर हे इम्पोर्टेड सिमेंट. बरोबर. आणि कासावरती नसा जवळपास आता एक मोठी नस जवळपास अंगठ्या एवढी नस आहे.
तर अशी क्वालिटी आहे ही साधारण कोणत्या सिमेंटची असू शकते काय अंदाज साहेब लावू एबीएस मध्ये असू शकते शकतो? बरं 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 40 प्लस दूध करणार म्हणजे करणार. आज 7वा का 8वा दिवस आहे साहेब खाली झालेली. बर आता सध्याला ही 36-37 लिटर वरती गाय आहे. बर 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 तर शेतकरी मित्रांनो ही एक आपण पहिल्यावर कालवड बघतोय. बघू शकता कालवड. भैया काय डिटेल सांगता या कालवड? साहेब पहिला रुलाच आहे. फर्स्ट लॅक्टेशनला आहे, दाताला 2 दात आहे. बरं अजून 20 दिवस टायमिंग आहे हिला पण. 20 दिवस टायमिंग आहे. म्हणजे बघू शकता एकदम फुल साईज मध्ये ही सुद्धा कालवड आहे. साधारण किती हाईट असेल या कालवडाची? साधारण 5 फुटाच्या आसपास आहे साहेब. बर दाताला? दाताला 2 दात आहे. बर काय दूध क्षमता राहील पहिला रूम? फर्स्ट लॅक्टेशनला 32 प्लस करेन. 32 लिटर. 32 प्लस. आणि तुमची काय गॅरंटी असेल? मी 30 प्लस ला गॅरंटी द्यायचं. 100% 30 प्लस. म्हणजे बघू शकता कालवड एक नंबर आहे या त्याचा जो ठिकाणी. बांधा जो म्हणतात साहेब, जो चौक असतो हा त्याचा चौकाचा जो बांधा आहे, लेग स्कोर, आर्डर क्वालिटी बरोबर. इम्पोर्टेड सिमेंट मध्ये जाड शेपूट येत नाही. शेपूट हा पातळच राहतो. बरोबर बरोबर. तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एकदम जातीवंत गायी या ठिकाणी आलेल्या आहेत. भैया काय सांगू शकता शेतकरी मित्रांना? साहेब नक्की या, आवर्जून या. बर मंडळी ज्यांना कोणाला अशा चांगल्या गायी खरेदी करायच्या असतील त्यांनी माऊली काऊ फार्म या ठिकाणी संपर्क करा. धन्यवाद.